नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. जी आंतरराष्ट्रीय सगळ्या एकूण जे चलनवलन चालतं किंवा आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत त्याचे अभ्यासक आहेत ते आधीपासून या संदर्भात असं सांगत होते की इराक युद्ध अमेरिका आणि इराणचं जे युद्ध चालू आहे, इस्रायल अमेरिका एकीकडं आणि इराण एकीकडं, ह्याला कुठली दिशा शिल्लक राहिलेली नव्हती. हे वारंवार आधी सांगितलं गेलेलं होतं. कोणाची चूक, कोण बरोबर, हा सुद्धा अभ्यासक त्याच्यातले बारकावे मांडतील. पण वरकरणी सगळ्यांना एक गोष्ट स्वच्छपणे कळत होती, जगातला व्यापार जर त्या अडचणीमध्ये सापडणार असेल तर अशा युद्धाला कोणीच पाठिंबा द्यायला तयार नाही. प्रत्यक्ष अमेरिकेमध्ये सुद्धा ट्रम्पच्या विरोधामध्ये इतके मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली. तो ट्रम्प किती शहाणा आहे का मूर्ख यामुळे नाही झाली. जर या युद्धामुळे व्यापार अडचणीमध्ये येत असेल, उद्योगधंदे संकटात सापडत असतील, तर ह्याचा जगावरती परिणाम होतो. आणि हॉर्मुझच्या त्या समुद्रधुनीमधून तेल वाहतूक जी होती तिच्यावर जवळपास 20% म्हणजे सगळ्या जगाच्या इंधनातला 20% भाग जर तिथून जात येत असेल आणि जर त्याच्यावर परिणाम पडणार असेल तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकतील. त्याला कोणी पाठिंबा द्यायला तयार नाही. म्हणून आम्ही ती वाल्या कोळ्याची गोष्ट सांगितली होती. पार त्या सत्ययुगातली ती गोष्ट. आणि ह्या कलियुगातल्या तर ह्या वाल्याला कोण पाठिंबा देणार? बरं, तो तरी निदान वाल्याचा वाल्मिकी ऋषी तरी झाला. हा वाल्याचा अजून काहीतरी वाईट होण्याच्या मार्गावरती असताना याला पाठिंबा कोण देणार, कसा देणार? दुसरीकडून इराण सारख्या देशांना, जे सगळे अमेरिकेचे विरोधक आहेत, त्यांना जे आनंद होतो आहे की बरं झालं त्याचं नाक कापलं गेलं आणि इराणनी कसं मानवी साखळी केली, आम्ही सगळे आमचे सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी आणून कसे बसवतो, तुम्ही जर बॉम्ब हल्ले केले तर मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यहानी कशी होईल, त्यांना हे लक्षात येत नाहीये. सगळ्या इस्लामिक कंट्रीज, सगळे मुस्लिम बहुल किंवा हे खाडीतले देश, याच्यामध्ये कुठेही लोकशाही नाही. हे जे सगळे आधुनिक मूल्य दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगभरामध्ये रुजू झाले, नवीन व्यवस्था आली, त्याच्यातून कितीतरी मोठ्या प्रमाणात सगळा कायापालट अमेरिका असो, युरोप असो, ऑस्ट्रेलिया असो, भारतासारख्या देशामध्ये दिसून आला. आपल्याकडची तर 70-75 कोटी इतकी लोकसंख्या, मिडल क्लास किंवा म्हणजे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय किंवा ज्यांची ताकद आहे काहीतरी बाजारपेठेमध्ये ग्राहक म्हणून, त्या सगळ्यांना जे पद्धतीचं स्वातंत्र्य उपलब्ध आहे, वस्तू उपलब्ध आहेत बाजारामध्ये, चैनीच्या वस्तू आहेत, जीवनावश्यक वस्तू आहेत, फिरणं आहे, हॉटेलिंग आहे, पर्यटन आहे, ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचे फायदे होत आहेत, अधून नवीन नवीन गोष्टी समोर येतात. ह्या सगळ्याचा फायदा घेणारं म्हणजे सगळ्या तुम्ही जगाचा विचार केला तर साधारणतः 150 कोटीची अशी लोकसंख्या जगात तयार झालेली. युरोप त्याच्यामध्ये घेऊयात, त्याच्यानंतर अमेरिका घेऊयात, ऑस्ट्रेलिया घेऊयात, त्याच्यानंतर भारतासारखा देश घेऊयात आणि जपानसारखे सुद्धा जे देश आहेत, पूर्वोत्तर देश, ते सुद्धा घेऊयात. असं म्हणून 150 कोटीच्या जवळपासची लोकसंख्या अशी आहे की ती अतिशय चांगलं संपन्न असं जगणं जगते आहे. ह्याच्यामध्ये आपल्या देशातले किती लोक आहेत ह्याचा जर आत्मचिंतन एकदा चायनासारख्या देशांनी, त्याच्यानंतर ह्या सगळ्या आखाती देशांनी, खाडीतल्या देशांनी ह्यांनी विचार केला तर हे कितीतरी पट माग आहेत ह्या सगळ्याचे. ज्याला आम्ही वारंवार हा मुद्दा मांडतोय की वॉर इकॉनॉमी, जी साधारणतः शीतयुद्धाच्या काळापर्यंत म्हणजे 90 पर्यंत चालू होती, 45 ते 90, आणि त्याच्यानंतर मार्केट इकॉनॉमीचं, बाजारपेठेचं अर्थशास्त्र आणि ते सगळं युग सुद्धा सुरू झालं. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात टीका करणारेही आता मान्य करतायत की जगामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर बाजारपेठेची प्रेरणा जास्त काम करते आहे. आत्ताच्या ह्या युद्धविरामातून हे स्पष्ट झालं. सगळे रशिया युक्रेन असो किंवा आत्ताचं हे जे युद्ध असो किंवा इस्रायल गाझा असो, प्रत्येक ठिकाणी उलट भारतानं तर नेमकं सिद्ध करून दाखवलं ऑपरेशन सिंदूरमध्ये, तुम्ही जो आम्हाला त्रास दिलेला आहे तितकाच निपात करण्यापुरतं आम्ही तिथून हल्ले करून ते संपवून बाकीच्या युद्धाशी आम्हाला किंवा सर्वसामान्य लोकांना त्याची झळे पोहोचू देणार नाही. तुम्हाला मी अजून एक पुरावा देतो. सगळे चर्चा करायला लागलेत ह्या युद्धाची, स्वाभाविकच आहे. त्याच्यामुळे आता जे युद्धबंदी झाली किंवा युद्धविरामाची घोषणा झाली, बंदी तर नाही समजा अजून, युद्धविराम काही काळ थांबवण्याची घोषणा झालेली, सगळ्या जगाने थोडा मोकळा श्वास सोडलाय. त्याच्या आधीचीच गोष्ट सांगतो मी तुम्हाला. म्हणजे कालची ती घटना आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र खात्याचे मंत्री आणि ते सचिव, त्या पातळीवर सगळी चर्चा सुरू झाली होती की आता जे नवीन पंतप्रधान आहेत तिथले तारिक रहमान यांनी भारताबरोबर त्यांचे आपले जे व्यापारी संबंध आहेत आधीपासूनचे ते पूर्ववत सुरू व्हावेत. पाण्याचा जो आपला करार आहे इतक्या मोठ्या या नदीचा, गंगेचा, त्या सगळ्या नदीच्या, त्या नदीतून होणारी वाहतूक, त्याच्यानंतर आपल्याकडे जो शेतमाल आपल्याकडून त्यांच्याकडे जातो आणि त्याच्यानंतर गॅस आणि ऑइल सुद्धा
अशा कितीतरी गोष्टींच्या बाबतीमध्ये बांगलादेश फार मोठ्या प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. अगदी कालपर्यंतची गोष्ट आहे की जेव्हा तिथे लोकशाहीनं निवडणुका होऊन तारिक रहमान सारखा व्यक्ती पंतप्रधान पदावर बसायच्या आधीपर्यंत मोहम्मद युनूस नावाचं जे बाहुलं अमेरिकेनं आणून बसवलेलं होतं आणि जो सत्यानाश तिथल्या सगळ्या लोकशाही व्यवस्थेचा केला होता, रस्त्यावर उतरून लोकांनी पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांना कशा पद्धतीनं त्यांची निर्वचना केली, त्यांच्यावरती अत्याचार केले, शेवटी त्यांना देश सोडून भारतात शरण घ्यावी लागली. आत्ता ह्या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती बांगलादेश भारताशी व्यापारी संबंध पूर्ववत करण्यासाठी, करार करण्यासाठी म्हणून झटतो आहे, धडपडतो आहे. हे काय सूचक आहे? आणि हे सगळ्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं? तुम्ही परत परत जुन्या बातम्या किंवा जुने संदर्भ तपासा की भारताच्या भोवती चायनानं कसा वेढा घातलेला आहे, पाकिस्तान त्यांचा कसा अंकित आहे, श्रीलंकेच्या तिथं त्यांनी मोठं उभारलेलं बंदर कसं आहे, त्याच्यानंतर नेपाळमधली राजवट त्यांनी कशी उलथून टाकली, भूतानमध्ये त्यांचे कशी हालचाल चालू आहे, आणि बांगलादेश, या सगळ्याला म्हणजे चायनानं त्याचा पंजा कसा भारताच्या भोवतीच्या राष्ट्रांमधला प्रभाव वाढून भारताभोवती आवळला. हीच भाषा होती. आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की तो चायना सुद्धा, तो चीन सुद्धा भारताशी व्यापार करण्याच्या बाबतीमध्ये ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा तो कसा पुढाकार घेतो आहे, कसा तयार आहे. आणि हे जे सगळे भंपकपणा करत होते, नेपाळमध्ये बदल घडून आणला, त्या ठिकाणी नवीन सरकार आलं, बांगलादेशमध्ये बदल घडून आणला, पाकिस्तानचं तर काय चाललंय त्यांनाच कळायला मार्ग नाही, इतकं आता टावडं वाजलेलं आहे. आणि ह्या नवीन युद्धाच्या प्रकरणामध्ये पाकिस्तानला मध्ये घेतल्यामुळे, म्हणजे मध्यस्थीसाठी मध्ये घेतलं असं म्हणत नाहीये मी, त्या सगळ्या मुस्लिम देशांशी संवाद साधण्यासाठी म्हणून, म्हणजे त्या गळाला मासा लावावा, गळाला काहीतरी आमिष लावावं मासा पकडण्यासाठी, त्या दृष्टीनं पाकिस्तानला गळाला लावलेलं आहे अमेरिका आणि इस्रायलनी. आणि पाकिस्ताननी स्वतःला असं गळाला लावून घेणं पसंत केलेलं आहे. कोणाशी? तर यांच्याबरोबर चर्चा करायची, ह्या सगळ्या खाडी देशांच्या बरोबर. म्हणजे जे सगळे लोक कालपर्यंत आपल्या विरोधात कसं बोलत होते, चायना आणि बाकीच्याच्या बाजूनं कसं बोलत होते, या युद्धाच्या बाबतीमध्ये सुद्धा अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये अमेरिकेच्या तालावर पंतप्रधान कसं नागिन डान्स करतात असे वाक्य घाणेरडे यांनी वापरले होते. आज भारताचा जो चतुरपणा आहे सगळ्या युद्ध काळामध्ये तो तर सिद्ध झालाच झाला, पण त्याच्याही पलीकडे जाऊन सगळ्या जगाच्या पातळीवरती जे कोण युद्धखोर होते, ते अमेरिकेतले असो किंवा ते खाडी देशामधले असो, किंवा त्याच्या आडून ज्या सगळ्यांना वॉर इकॉनॉमीमध्ये इंटरेस्ट होता, त्याचे जे लाभार्थी होते, त्या सगळ्यांना फार मोठ्या प्रमाणात फटका बसला. आणि मार्केट इकॉनॉमी, बाजारपेठेचं सगळं जे अर्थशास्त्र आणि तत्वज्ञान आहे त्यांनी परत पुन्हा प्रभाव दाखवायला सुरुवात केलेली आहे. याच्या एक आठवडापूर्वीच, आत्ताची ही युद्धविरामाची घोषणा व्हायच्या आधीच अमेरिकेनं पण जाहीर केलेलं होतं की ज्या देशांना त्या हॉर्मुझ समुद्रधुनीमधून व्यापार सुरू करायचा त्यांनी स्वतंत्रपणे इराणशी चर्चा करावी. इंग्लंडने त्याचं नेतृत्व करायचं कबूल केलेलं होतं. आमचा त्याच्यात काही संबंध नाही, आम्हाला त्या हॉर्मुझ समुद्रधुनीमध्ये इंटरेस्ट पण नाही. त्यांचे जे आण्विक केंद्र आहेत ते आम्हाला नष्ट करायचे आहेत. आणि आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरं खोटं तपासत राहील, त्याचे अभ्यासक पुढे येतील, अजून काही दिवसांनी त्याच्यावरती अति सखोल असं संशोधन होईल. पण जो युद्धखोरी अमेरिकेनं दाखवली असं वरवर करून दिसते, दुसरीकडून जो माज इराणसारख्या देशाला आलेला होता आणि सगळ्या खाडी देशाला त्याचा एक धोका निर्माण झालेला होता. इराणमध्ये जी अण्वस्त्र आहेत त्याच्या थ्रू तिथं लांब पल्ल्याची नाही आहेत बाकीची अस्त्र, अण्वस्त्रांचं माहिती नाही. त्याच्यामुळे इराण फार पलीकडे जाऊन हल्ले करू शकत नव्हता. म्हणून त्या इराणनी जे काही हल्ले आत्ताच्या या युद्धाच्या काळात केलेले ते फक्त खाडी देशांवर केलेले आहेत. त्यांचंही कंबरडं कसं मोडलं, त्यांच्या शस्त्रास्त्रांचं, अमेरिकेच्या युद्धखोरीचं कंबरडं कसं मोडलं, नाक कसं कापलं म्हणणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं. इराण स्वतः एकूण व्यापाराच्या दृष्टीनं असा कधी चांगला वागलेला आहे? इराणमध्ये अशी कधी लोकशाही आलेली आहे? इराणमध्ये अशी कुठली आधुनिक सगळी व्यवस्था लागलेली आहे आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होतो आहे? या प्रत्यक्ष युद्धविरामानं हे सिद्ध झालेलं आहे परत एकदा की या जगामध्ये तिसरं महायुद्ध होणे नाही. व्यापार फार मोठ्या प्रमाणात सगळीकडे पसरलेला आहे. तंत्रज्ञानाचा फायदा फार लवकर एखाद्या ठिकाणी तंत्रज्ञान विकसित झालं तर दुसऱ्या देशामध्ये जाऊन पोहोचतं आहे. दुसरा जो विषय तो आम्ही नेहमीच मांडतो, कला, क्रीडा, त्याच्यानंतर तंत्रज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी देशाच्या सीमा पाळायला तयार नाहीत. सगळं जग एकच आहे. आमच्याकडे पार 800 वर्षांपूर्वी माऊलींनी हे विश्वाची माझे घर म्हणत असताना आता विश्वात्मके देवे,
ही जी प्रार्थना केलेली होती ती आता, तेव्हाची एक आध्यात्मिक पार्श्वभूमी होती आपल्या सगळ्या ह्याला, ती वेगळी. आपण ती व्यापक पातळीवरती आणि आपल्या दर्शनशास्त्रामध्ये सगळ्या सजीवांचा विचार केला होता. आणि तोच विचार आता सगळ्याच्या सगळा, अख्खाच्या अख्खा, व्यापाराच्या निमित्तानं का होईना, तंत्रज्ञानाच्या निमित्तानं का होईना, सगळ्या जगभरामध्ये त्याला मान्यता मिळताना दिसत आहे. आणि जी कुठली युद्धखोरी, युद्ध नको बुद्ध हवा, हे आमच्याकडं 2000 वर्षापासून चालू आहे. आणि त्याचे वेगवेगळे अर्थ निदान व्यापाराच्या पातळीवरती का होईना आता सगळ्यांना कळतायत. या युद्धविरामाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. केवळ इराणसारखा देशावरती झालेला हल्ला नव्हे, तर यापुढे सुद्धा ज्याला कोणाला खुमखुमी असेल आणि दुसऱ्या देशावरती कुठल्या पद्धतीचं आक्रमण करायचं असेल, त्याला कुठलाच पाठिंबा कोणाचाच मिळणार नाही असं आता स्पष्टपणे दिसतंय. अगदी त्याही देशातल्या नागरिकांचाही मिळेल की नाही अशी शंका आहे. इथेच थांबूयात. ज्या कोणी या सगळ्या युद्धखोरीच्या निमित्तानं वाटेल तशी बडबड करून जग तिसऱ्या महायुद्धाच्या ज्वाळेमध्ये कसं अडकणार आहे, कशी आग सगळीकडून पेटणार आहे, अशी फुकटची भवितव्य केलेली होती, ती आता लोक तोंडघशी पडलेली आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज